नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून माझा समाज बोलत होता हे बरं आहे तुमची बाई बोलवा सरकार आपला ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून कळलो मराठ्यांनी घराघरातून फोन होतं मुंबईला जायचं आणि मुंबईच्या आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जॅम्पू करणार होते आणि केली आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केले परवानगी दिली त्याबद्दल आपण सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं महिन्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं पोलीस बांधव आणि सरकार जिथं पार्किंगची व्यवस्था करून त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या नेऊन लावायच्या मला उपोषणाला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला यायला पाहिजे जबाबदारी तुमच्यावर याची का जबाबदारी याचा पुढचा तिसरा मुद्दा सांगतो पुणे राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल नीट ऐका किंवा खोट्या बातम्यापासून येईल मुंबईत जायचं आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं किती लांब असू एकही गाडी बोलवून आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी मुंबई जाम केली ना मला ठरव 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आहे मला बोलता येणार नाही उपोषणाला बसलं म्हणून मला एकही बातमी काढून आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना आठवलं पाय ठेवून द्यायचं नाही मराठी मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचा देईल मान्य न्यायालयाचा देईल सरकार मागून 100% खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याच्या अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि कुणबी जी आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅझेट लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचं गॅझेट सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून वेगळ्या गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेत मी मुंबई सोडणार नाही ही मला त्यांना शब्द देतो. आताही मला
मी या समाजासाठी मैदानात येऊ मी मरण पत्करायला तयार पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठीचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलन मराठीने वाढायचं नाही मोठा आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकराबाळा आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट घेईल मला तिकडच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करतोय तर आपणही सहकार्य करायचे दारू कोणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुकडा घालू नका वया कामावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालवण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मला त्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही पण मला त्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठीच्या पोराला उचलायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब आणलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातला आहे माझा शब्द खाली पडल्याचा नाही कारण मी तुमचा खाली पडत नाही माझं कुटुंब त्याची उभी राखराखोळी झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटतं द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही काही गडबड गोंधळ करायचा नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आझाद मैदानाला नसतो तर आता मी आझाद मैदानाला गेल्यानंतर तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा तुम्ही म्हणायचं आपला पक्षात झोपलेला आम्हाला काय टेन्शन नाही आणि अशी आवाज आहे याने झोपलं टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवटी येऊन आला तर मरण येईल मी बोलायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या 5 रुपये 10 रुपये तुम्ही आझाद मैदानावर येता बिनधास्त गाड्या लावायच्या रेल्वे यायचं जायचं संध्याकाळी रेटून जेवायचं त्या गाडीत झोपायचं कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या याच्या बोमाने चालू काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या पुन्हा एकदा सांगतो समाजाने खूप विश्वासाने आपल्याला 500 किलोमीटर पाठवलं समाज मिनिटानंतर आपली खबर घेतोय समाजाला अशा लढायला गेलेले पोरा आमच्या लेकराला विजय घेऊन येतील पण तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोंधळ गडबड नाही गाड्या हवा लावायचा नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे बरोबर का पुढे आपले अधिकृत आहे ना अधिकृत पार्किंग घ्या त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वेला आले 5 मिनिटाच्या अंतरावर आला आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथं जवळ असेल 5-5 किलोमीटर 10-20 किलोमीटर झालं 30 किलोमीटर बस का 20 किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब जाऊ दे बरं वाशी हा अरे वाशी तो झोपा घरी झाली सगळे हो जमा ना काही जण वाशी झोपा सगळे फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही
मला आता मी उपोषण सुरू झाल्यात आला, मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हितात होता समाजाचा, या समाजाला आम्ही एवढं समजू नये. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून, आणि या बांधर पठ्याने करून दाखवले मराठ्याचा पोर आहे. आता त्यांनी सहकार्य केलं, आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या मोकळी झाली पाहिजे असा फटाफट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांना विचारायचं पार्किंग साहेब पुढे, पोलीस माहिले पाहिजे चायला पहिले बांधून घेऊन होतो का देऊ बांधून तिकडे गेला, आणि आता पार्किंग करतो साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आठवड्यात शिरल्यावर मग कोणता वापरू काय करायचं तर टेन्शन कमी करायचं, मी आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटायला येणार होतं त्यांनी वापस जा. काही आणखी वाशी जाम येत असं नाव फोन तिकडेच हे कोट्या घेऊन 10-5 लाख रुपये तिकडेच जायचे. ज्यांना वापस जायचं तो वापस जा. सोन्या झालेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही. मान्य केलं तुमचं ओके. आता फक्त तुम्ही सांगितलं मान्य करायचंय. मी सगळ्या शब्दाच्या पुढे जायचं नाही, समाजात वाटलं काय फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, बिनधास्त गाव बनवून द्यायचा, दुसरं पसरायचं तिकडे. चल आता मी उपोषणात बसतोय. सरकारला एक शेवटची विनंती करतो, बाबा सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं कसं आमच्या आम्हाला उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. की आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार नसता मुलगापासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच. आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे. इथे करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझा बोलत नाहीये. मुख्यमंत्री साहेब आणखी तुमच्या हातात संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नावाची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे, आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही डोळे घातला तरी मला तरी घेत चाटत नाही. या ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला जेलमध्ये नाही टाकलं, मी जेलमध्ये सराव जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय हटणार नाही. सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणे उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार, म्हणून आज समाज चिंतेत उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्राला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लागू झाली उपोषणाला बसल्यामुळे. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा.